नमस्कार. तर आज आपण खाऱ्या वांग्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी 3 वांगे घेतलेत, जिरं घेतलं आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, अंबारी मसाला 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा घेतला आहे, हळद अर्धा चमचा आणि 4 लसूण पाकळ्या कट करून घेतल्यात आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. वांगी काळी पडू नये म्हणून आपण पाणी घेतलं आहे. वांग्याचं मागचं देठ काढून टाकायचं थोडंसं. नंतर वांगी आपल्याला 8 भागामध्ये ती कट करून घ्यायची. त्यामध्ये आळी असते, त्यामुळे आपण 8 भागामध्ये कट करणार आहोत. शेंगदाण्याच्या कूटमध्ये आपण आपले सर्व मसाले टाकून घेणार आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाले ओले करून घ्यायचे. मी मसाला ओला करून घेतला आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीने वांग्यामध्ये दाबून असा मसाला भरून घ्यायचा आहे. पूर्ण पॅक करून घ्यायचं वांग्याला मसाला भरून. तर कढईमध्ये थोडेसे तेल टाकले, तेल तापले की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचे. जिरं थोडंसं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे. लसूणही थोडासा बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. तर आपली वांगी घालायची त्यामध्ये. वांगी घालून नंतर आपल्याला उरलेला राहिलेला मसाला होता तोही टाकून द्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला 10 मिनटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे. नंतर परत एकदा परतून घ्यायचं आणि तयार आहे आपली चांगली वांग्याची भाजी, खारं वांगं. तर नंतर मी चपात्या बनवून घेतल्यात, डब्बा दिला, नंतर देवपूजा करून घेतली आहे. तर आजची देवपूजा अशी होती माझी. नंतर सगळं कामं आवरून दुपारी आमच्याकडे बाजार असतोय रविवारचा, त्यामुळे बाजारात गेले होते. बाजार सकाळीच असतो. बाजारात गेले, भाजी आणली, कोथिंबीर आणली, ती निसून ठेवत होते. ती निसून ठेवली. त्यानंतर दुपारच्या वेळी 3-3:30ला कोकम सरबत बनवूया म्हटलं आणि त्यासाठी मी कोकम सिरपची बॉटल विकत आणलेली होती, ती घेतली आहे. थंडगार फ्रीजमधलं 3 ग्लास पाणी घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला छोटे पोहे खायच्या चमच्याने किंवा मोठ्या भाजीचा चमचा असतो त्याने आपल्याला कोकम सरबत सिरप येते. त्यामध्ये आपल्याला साखर घालण्याची गरज नाही आहे. हे सिरप मी 1 चम्मच भरून घेतला आहे. पोहे खायच्या चमच्यानेही टाकू शकता. 7 ते 8 चमचे टाकले तरी चालतं. त्यानंतर आपल्याला चांगलं ते ढवळून घ्यायचं आहे मिश्रण. सिरप चांगलं मिक्स झालं पाहिजे पाण्यामध्ये. नंतर आपण थोडंसं काळं मीठ त्यामध्ये टाकून घेतलं आहे. तर तयार आहे आपलं कोकम सरबत. तर या मग प्यायला कोकम सरबत. मस्त बनलं आहे कोकम सरबत. त्यानंतर आम्ही थोडंसं समुद्राकडे जात होतो, बीचकडे जाताना असं वातावरण दिसतं. बीचवर बघा, समुद्र सुंदर दिसत आहे. 6च्या नंतर गेल्यामुळे थोडासा अंधार आहे. तर बघा हा समुद्र किती सुंदर आहे. आजरामधील समुद्र आहे हा गोल्डन बीच म्हणून. तर इथे खूप सारे लोक येतात फिरायला. सुंदर असं समुद्र.
समुद्र आहे. लाटा कशा येतात, पाणी इथे खूप सारे लोक येतात संध्याकाळच्या वेळी सनसेट बघायला आणि फिरायला सुद्धा. अंधार पडत आहे आता, मागे जातात. त्यामुळे थोडं दिसायला क्लिअरिटी नाही. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. थँक्यू.